कडून त्यांना सेमीफायनल मध्ये पराभवाचा धक्का मिळाला होता आणि आज खरं तर पुन्हा एकदा त्याच ताकदीने टीम उतरली आणि त्यांच्या विरोधात जय ताडोबा स्वर्गीय रवींद्र पदे 11 कळम संघाचा पहिला गडी शून्यावरती आउट. दुसरा चेंडू उमेश जामगरेचा व्हाईट बॉल पंचांकडून इशारा झालाय. उमेश जामगरे जो सध्या गोलंदाजी मार्कवर आहे ना, डेच्या स्पर्धा ज्या झाल्या त्या स्पर्धामध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या 3 सायकल जिंकणारा हा खेळाडू उमेश जामगरे. काय खतरनाक स्पेल त्याचा प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. आज पॉवर प्लेच्या ओव्हर इथून आतल उमेश जामगरे गोलंदाज तयार. मागे चाललाय चेंडू, लॉंग स्टॉप कडे चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडू सीमा पार, चौकार. मी नितीश वेले जोडले जातो आजच्या या स्पर्धेमध्ये. सामना रंगतोय मैदानामध्ये भरोल बी प्लस वर्सेस जय ताडोबा कलम या 2 संघांमध्ये. अतिशय रोमांचक सामना. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. उमेशने चांगली गोलंदाजी केली.
स्ट्राईकला असेल कलम संघाचा बंटा तन्मय. स्वेअर मारा +1. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट चेंडू. हा चेंडू 2 वाईड मारल्यानंतर सुरेख चेंडू पाहायला मिळतो. गोलंदाज 70 नंबरची जर्सी परिधान केलेला पंकज. बरोबर B+ संघाकडून हा चेंडू हलक्या हाताने पुश केला आणि चेंडू येतो सीमारेषा पार. P2च्या षटकामध्ये येतो हा चौकार डीजेच्या बॅट मधून. हा चेंडू सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 16 या आकड्यावर. स्ट्राईक रोटेट झाले कलम संघाकडून. जय ताडोबा कलम दुसऱ्या बाजूला बरोल B+. बरोल B+ ने हा हंगाम गाजवलाय नाही का. हा चेंडू बंटाच्या बॅट मधून नो मॅच लँड मध्ये चेंडू सीमारेषा पहार. षटकार डीजे. चौकार आलाय तो तन्मयच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचला तो 20. षटकार आलाय 22 या अंकडावर. तन्मय स्ट्राईकला. हा चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंकजच्या माध्यमातून सुरेख कमबॅक पाहायला मिळेल. बरोबर B+ संघाचा गोलंदाज पंकज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. पंचाचा जोरात इशारा तर नॉट आउटचा. सुरेख एफर्ट्स पाहायला मिळाले मैदानामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्त होतं या ठिकाणी आणि जाऊयात आपण डायरेक्ट सरांकडे नेक्स्ट ओव्हर साठी. आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती उमरोली गावातील सामाजिक कार्यकर्ते सागरदादा लोंगले देखील इथे उपस्थित होत आहेत. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. दोन ओव्हरच्या षटकानंतर धावा फलकावरती टीम स्वर्गीय रवींद्र पदे 11 जय ताडोबा कळम संघाचा
एका विकेटच्या मोबदल्यात 22 धावा. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये जो अटॅक झाला होता गोलंदाज उमेश जामकर अवघ्या 8 दिले होते, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये पंकज मस्कर आला आणि संघाच्या कर्णधाराने तब्बल 14 धावा खर्च केला. 11ची सरासरी आहे सध्या आणि आता या सरासरीला थांबवायचं आहे तर एक पुन्हा एक नवीन गोलंदाज अर्थात 2 लगातार गोलंदाजांनी ओव्हर टाकल्यानंतर पुन्हा एखाद्या गोलंदाजाला दुसरी ओव्हर द्यायचा मानस राखला नाही आणि आता राकेश पाटील खरं तर कित्येक फलंदाजांना त्याने आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती थांबवलंय. तो राकेश आलाय. पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅक हवेत चेंडू डाऊन दी बॉल खेळाडूने आल्या आल्या विकेट कमावली. धीरज जोशी इथून बाद. किती वर्षापासून ही टीव्ही आपण पाहतोय. तिचा कलरही बदललेला नाही आणि त्याची क्वालिटी सुद्धा बदललेली नाही. आदरणीय हरीश शेठ यांचं आगमन या ठिकाणी होतं. आप्पा करदर हरीश शेठ यांना आपण मानाने स्टेजवरती घेऊन चला आणि त्यांचा सत्कारही आपण आप्पा लगेच हरीश शेठ यांचा सत्कार आपण करावा. 2 ओव्हरमध्ये 22 धावा. विकेट आली. राकेश आला आणि विकेट घेऊन आला टीम बडवल B+ साठी. आता प्रसाद आलेत. एक परफेक्ट शॉट प्लेयर प्रसाद. रिव्हर्स खेळायचं होतं राकेशने खरं तर ओळखलं. मन बनवल्यानंतर बॅटची मुवमेंट ओळखली राकेश पाटील. अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेला PK11 भडवल B+ हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. खरं तर आज भडवल B+ संघाचे पॅकर अनिकेत हजारे आहेत आणि साहेबांकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. फुल टॉस बैठक शॉट बेधडक फुल टॉस वरती पॉवरफुल स्ट्रोक फलंदाज प्रसादचा. राकेश पाटील हा चुकीचा चेंडू आणि जमलेला फटका खेळला तो प्रसादने. कारण स्पर्धेच्या सुरुवातीलाच हेच मॅचबॉल येतो की नवीन चेंडू पाठवलेत पंच. आपण ते चेंडू कलेक्ट करा. जर मॅचबॉल आला तर तो चेंडू आम्ही जरूर देऊ प्रसाद, पण आपल्याला नवीन चेंडू इथून चेक करावा लागेल. आमचे सर्व व्हॉलेंटियर मित्र 4 रात्रीपासून मेहनत घेत आहेत. जाणता राजा क्रिकेट संघ पिंपलोली, सायली 11, महालक्ष्मी, तळवडे आणि तळवडे वाडी सर्व व्हॉलेंटियर म्हणजे अगदी नदीमध्ये गेलेले चेंडू सुद्धा त्यांनी वाहत्या पाण्यात पकडून आणलेले आहेत. असे आमचे व्हॉलेंटियर आहेत. त्यामुळे गवतात गेलेले चेंडू शोधणं त्यांच्यासाठी फार कठीण नाहीये. पण खरं तर रात्र आहे, अंधार आहे, त्या कारणास्तव थोडा काळजीपूर्वक ते चेंडू मात्र इथून शोधतायत. प्रसाद ऑन स्ट्राईक आहे राकेश पाटीलच्या विरोधात. ही बॅटल आता मात्र चांगली रंगणार. रिव्हर्स खेळायचं होतं. पुन्हा प्रयत्न राकेश पाटीलचा फसलाय. व्हाईट बॉलचा मारा करत असताना ही बॅटल बघण्यासारखी. 2 नामवंत खेळाडू राकेश पाटील आणि प्रसाद. मॅच बॉल सुद्धा आलेला आहे. तुम्हाला जो हवा असेल तो चेंडू घ्या, आमची काही हरकत नाही. फक्त विदिन टाइम 25 मिनिटात इनिंग कशी कंप्लीट होईल याकडे लक्ष द्या. कारण पहिल्या राऊंडला 2:15 वाजलेत. उद्या कदाचित सकाळचे 10 वाजण्याची शक्यता, दाट शक्यता आहे फायनल होईपर्यंत. गोलंदाज या राकेश पाटील. मागे चेंडू लेग स्लिप मध्ये चेंडू निसटला. एक सिंगल, वाईट प्लस सिंगल, 2 अतिरिक्त धावा राकेश पाटील कडून. आज खरं तर 3 वाईट बॉल. पहिल्यांदाच राकेश पाटील कडून एवढे वाईट चेंडूचा मारा करण्यात आलेले. कारण मागील 7 ते 8 टुर्नामेंट मी बघितलेलं जिथे कधीच राकेश पाटीलने वाईट चेंडू टाकले नाही. आदरणीय
तानाजी डांगरे साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. वाकस ग्रामपंचायतीचे तंटामुक्ती अध्यक्ष आदरणीय तानाजी डांगरे साहेब, आपलं सहर्ष स्वागत. आपण स्टेजवरती यावं साहेब, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बघा रात्रीचे 2:15 वाजलेत. संजयजी कराळे साहेब, साहेब रात्रीचे 2:15 वाजले तरी पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी सुरू आहे. तानाजी दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि आपण थेट स्टेजवरती पुन्हा राकेशचा चेंडू, फुल टॉस, नो बॉल दिलाय पंचांनी. ओव्हरथ्रो देखील धावा घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नो बॉल आणि 2 धावा, टोटल 3. मोठी चुकी आहे राकेश कडून. आज गोलंदाजीमध्ये एक्झॅक्ट घडतंय का, खूप मोठा प्रश्न आहे. ज्याने राकेशला मागच्या कित्येक स्पर्धामध्ये बघितला असेल ना. 3 धावा, यस, वा, फ्री हिट, शक्तिमान स्टाईल फ्री हिट, 3 धावा. आज राकेशच्या गोलंदाजीमधून एकतर चेंडूवरती राकेशची पकड नसावी, किंवा हातातून चेंडू वेगाने सुटत असावा, किंवा आज चेंडूवरती राकेशचं नियंत्रण असावं. कारण इतक्या अतिरिक्त धावा मागील 20 ते 25 टुर्नामेंटमध्ये राकेशने दिल्या नसतील. तानाजी डांगरे साहेब आपण मंचावरती यावं. घोडुंदे साहेब स्वतः आपल्याला घेण्यासाठी आलेले आहेत, धन्यवाद. आणि जगदीश डांगरे दादा देखील आहेत सोबत. फ्री हिटचा बॉल आहे, ऑन साइडला फटका, धाव पहिली कंप्लीट आहे. दुसरीसाठी समीर फेक करतोय स्ट्रायकर एंडला, धोक्याची ठरू शकते धाव धोक्याची. आता बघायचंय इथून तिसऱ्या अंपायरचा निर्णय काय येईल. फ्री हिटचा बॉल होता, कॅच आउट जरी नसेल तर रनआउटची संधी पकडली आहे का बडवल B+ PK11 संघाने, हे बघायचंय. पंकज मस्करच्या हातात चेंडू आला, लास्ट मोमेंटला फलंदाज धावत होते, बॅट करतर ग्राउंड करण्याचा प्रयत्न केला, पण तत्पूर्वी एक्झॅक्ट घडलंय काय हे बघायचंय. तानाजी परशुराम डांगरे साहेबांचं आगमन, माजी तंटामुक्ती अध्यक्ष वाकस ग्रामपंचायतीचे, आणि त्यांचं भव्य स्वागत. आम्ही माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये त्यांच्या समवेत जगदीश डांगरे दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मंचावरती संदेश हजारे दादा, भावी सरपंच, सेफ आहे फलंदाज, सेफ आहे, बॅटर सेफ आहे, भावी सरपंच कोल्हारे ग्रामपंचायतीचे तथा युवा उद्योजक संदेश हजारे दादा, त्याचबरोबर उद्योजक जयवंत हजारे दादा यांच्याकडून कॅश प्राइज आहे. कोणतीही हॅट्रिक अर्थात विकेट, चौकार, षटकार, तीनही हॅट्रिक साठी प्रत्येकी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघायचं आता राकेश पाटीलने फ्री हिट देखील इथून 2 धावा आल्याने स्कोर इथे जाऊन पोहोचलाय, तो मात्र 36 या धावसंख्येवरती. खूप मोठी धावसंख्या. रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळम संघाची स्कोर मला थोडा गिअर अप करत असताना 14 धावा खरं तर या षटकामध्ये राकेशने दिल्यात. 22 होत्या 2 ओव्हरमध्ये. तिसऱ्या ओव्हरमध्ये राकेशचे चेंडू संपलेत, ते मात्र टोटल 4 चेंडू. आणि 5व्या चेंडूवरती काय फटका आहे, मागे ठोकला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, सीमा पार सिक्सर. आज खरं तर राकेश पाटीलच्या गोलंदाजीला तो लय नाहीये, आणि त्याची खरं तर बिघडलेली गोलंदाजी आणि त्याच्या बिघडलेल्या गोलंदाजीला PK11 भडबल B+ च्या विरोधात जय ताडोबा स्वर्गीय रवींद्र बदे 11 संघाचा स्कोर 42 धावा, 2 ओव्हर आणि 5 चेंडूचा खेळ इथे संपलाय. आणि 42 धावा धावा फलकावरती. आज अनुराग नाहीये आणि त्या गोलंदाजाची आज थोडी कमतरता जरूर जाणवतीये. टीम भडबल B+ PK11 अनिकेत हजारे पुरस्कृत या संघाला. 42 धावा, 5 चेंडू संपलेत. समोर तन्मय राकेश पाटीलच्या अगेन्स्ट. लास्ट बॉल, परफेक्ट पिकअप शॉट, 1 मोर सिक्सर, 1 मोर ब्लास्ट आणि 1 मोर फंटास्टिक ऍक्शन बाय दी अंपायर अजित निकम सर. मात्र 48 धावा, काय धमाका पेश केलाय तो मात्र तन्मय आणि प्रसाद बदेने. तन्मय बदे सध्या नॉट आउट इनिंग खेळतोय, तो मात्र जवळपास 27 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 48 मधल्या एकट्या तन्मयच्या धावा आहेत 27. प्रसाद बदेचा एक षटकार, तो फुलटॉस जो राकेश पाटीलने प्रसाद बदेला दिला, त्या षटकारानंतर पूर्णपणे गेम बिघडला. आणि त्यानंतर अतिरिक्त धावा, 2 आलेले तन्मयचे षटकार, स्कोर 3 ओव्हरमध्ये 48. एकट्या राकेश पाटीलच्या ओव्हरमध्ये धावा आल्या 26. मागच्या 26 टुर्नामेंटमध्ये सुद्धा राकेश पाटीलने कधी 12 धावांच्या वर धावा दिल्या नाहीत. त्याने तब्बल धावा खर्च केला 26.
3 ओव्हर आणि 48 धावा धावा फलकावरती. अशा अनपेक्षित षटके येत असतात आणि मागच्या 26 टुर्नामेंटमध्ये कधी या खेळाडूचा परफॉर्मन्स ढळला नाही, तो डगमगला नाही. पण आज करदात्याने 26 धावा या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत. मोठं षटक होतं ते मात्र संघासाठी आणि आता कमबॅकची गरज आहे. कारण जर का या ओव्हरमध्ये कमबॅक झालं नाही तर स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळंब याच जर रन रेटने खेळत राहिला तर प्रोजेक्टेड स्कोअर किमान 80 धाव फलकावरती लावू शकतो. कारण 16च्या रन रेटने 48 आहेत, अजून सोलदूने 32, तर किमान 80 धावा ऑनबोर्ड लागू शकतात. म्हणजे हायेस्ट टोटल या स्पर्धेची उभारू शकतो संघ स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळंब. अनिकेत हजारे यांनी पुरस्कृत केलेला PK 11 भडवल B+, परेश शेठ कोळंबे आणि अनिकेत हजारे या संघाचे संघ मालक आहेत. विकेट हॅट्रिक जर कमावली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि बघायचं आता तो गोलंदाज उमेश जामगरे पुन्हा संघाला कमबॅक इथून करून देणार का. पहिला बॉल, पहिला चेंडू विकेटवरती पडल्यानंतर रिव्हरसाठी जागा बनवली होती. खेळाडू प्रसाद बदेने चेंडू सोडला. प्रसादने त्याला असं वाटलं की चेंडू थोडा बाहेर झुकेल, पण चेंडू आतमध्ये आला आणि इथे हा डॉट बॉल. 48 झालेले आहेत तरी गाफील राहून चालणार नाही. जर का मागची 2 षटके कमी धावांची आली तर थोडा इम्पॅक्ट पडू शकतो तो ताडोबा कळंब संघाच्या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा डॉट बॉल, कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय PK 11 भडबल B+. गरज आहे आज उमेश जामगरेच्या खेळाची, कारण अनुराग नसताना 2 षटके टाकण्याची जबाबदारीने गोलंदाजी करत असताना प्रसाद बदे सारख्या विस्फोटक आणि विध्वंसक खेळाडूला इथे थोडं रोख लावत असताना धावसंख्या येते मात्र 48. तिसरा चेंडू पॉइंटकडे इथे ट्रॅव्हल होत असताना डीप वरून खेळाडू आले. 1 धाव 49 धावा. तन्मय इन फॉर्म आहे, 27 धावसंख्येवरती तो नॉट आउट आहे. अजून या इनिंगचे 9 बॉल आहे. जर का तन्मय असाच खेळला ना तर 50 तो ठोकू शकतो. पण PK 11 भडवल B+ संघ सुद्धा कमी नाहीये. पुनरागमन करणं त्यांना माहीत आहे. कर्जत तालुक्याच्या बाहेर जाऊन पनवेल तालुका गाजवून आलेला हा संघ आहे आपल्या कर्जत तालुक्यातील. आणि त्यांच्या विरोधात जय ताडोबा स्वर्गीय रवींद्र बदे 11 कळंब. लक्ष्मणजी शेळके साहेब आणि नंदू माळी साहेबांना मी विनंती करेल, साहेब आपण स्टेजवरती यावं. आपला देखील भव्य सत्कार या ठिकाणी केला जाईल. गोलंदाज तयार, तन्मयला समोर दिलाय लॉंग ऑफ मध्ये समोरून चेंडू निघाला. चालला चेंडू सीमा पार, टाळा होऊन जाऊ द्या. कळंब संघ 53 धावा 50 पार स्कोर पोहोचलाय. तो मात्र स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळंब संघाचा. खरं तर पहिल्या ओव्हर नंतर जी आग पेटवली प्रसादने आणि तिथे मात्र तन्मयच्या बॅटिंगचा तडाखा सोसावा लागतोय PK 11 भडवल B+ संघाला. षटक संपलं की आपण पाहुण्यांच्या सन्मानाकडे जरूर सर्व उपस्थित पाहुण्यांचं आणि शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. मग बॅटिंग इतकी दमदार सुरू आहे तर खेळ पहावा तो या फलंदाजांचा. गोलंदाज उमेश जामगरेचा हा देखील चेंडू. गोलंदाज तयार. उमेश धावगतीमध्ये रनअप मध्ये थोडा बिघाड त्याचा होतोय, कारण गोलंदाजी करताना गोलंदाजाला पावले काउंट ज्यावेळी ते करत असतात त्यावेळी त्यांचं एक जजमेंट असतं. परफेक्ट तेवढ्या पावलावरती त्यांचा चेंडू टाकण्याची जी काही रणनीती असते त्यानुसार उमेश पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. तन्मयच्या बॅटमधून खोलून मारलाय आणखीन एक षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. फलंदाज तन्मय बदे इज ऑन फायर नाऊ आणि फायर होत असताना या सिक्सरने स्कोर टीम स्वर्गीय रवींद्र बदे 11 जय ताडोबा कळंब संघाचा आफ्टर 4 ओव्हर 59 रन आणि 37 धावसंख्येवरती नॉट आउट कळंब संघाचा फलंदाज तन्मय बदे. कमांडीचे
पासून जर 7 तास मोजले, सकाळचे 9:30 म्हणजे बक्षीस देता येता 10:30 होतील. त्यामुळे कदाचित उद्याचा सकाळचा नाश्ता आम्हाला आयोजकांच्या वतीनेच देण्यात येईल संजय दादा. पण तेवढा वेळ आपण घेणार नाही. आपण स्पर्धा किमान 8 वाजेच्या आतमध्ये कव्हर करू, कारण किती जरी स्पर्धा आपण पाहिल्या तरी सकाळी जास्त का तेवढा जात नाही आणि मला उद्या कामावर जायचं हे विशेष आहे. मी कर्जत तालुक्यातली प्रत्येक टुर्नामेंट केली. अगदी गारपोलीची स्पर्धा असेल, झांजेवरेची स्पर्धा असेल, सावळेची स्पर्धा असेल, दामतच्या स्पर्धा असतील, कोल्हारेच्या 2 स्पर्धा असेल, तलवडेची ही नाईट टुर्नामेंट असेल, भिवपुरी गाव, सगळ्या कर्जत तालुक्यातली प्रत्येक स्पर्धा मी केली. पण स्पर्धा करत असताना सकाळी ड्युटीवर जाणं मात्र मी पूर्ण 3 महिन्यामध्ये कधीही विसरलो नाही, कधीच सुट्टी घेतली नाही. इथेही तेच होणार. सकाळी 8च्या स्पर्धा 100% कव्हर होईल. 4 ओव्हरमध्ये स्कोअर झालाय तो मात्र 59. आणि जो संकल्प केला होता बडवल B+ संघाने, या वर्षीची सुरुवात दमदार होती या संघाची. संतोष राऊत साहेब, विनोद कोंडिलकर आणि गणेश मानकामे यांच्याकडून जर का बंटा अर्थात तन्मयने जर 50 ठोकली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज या 3 मान्यवरांकडून असेल. काय धमाका पेश केलाय. 37 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय तो तन्मय. चेंडूंचा सामना केलाय त्याने मात्र टोटल 15 आणि 15 बॉलमध्ये 37 वर नॉट आउट आहे. 50 केली तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बघायचं आता की ही 50 रोखणार का नवोदित गोलंदाज ज्याच्यावरती जबाबदारी दिली आहे तो कुणाल शेळके. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, म्हणजे फलंदाजांना फसवण्यामध्ये तो कुठेही कमी नाही. आता बघायचं प्रसाद कसा या गोलंदाजाला इथून फेस करेल. 59 धावा आहेत. 80 धावांचा प्रोजेक्टेड स्कोर होता. गोलंदाज तयार. पहिला चेंडू थोडा बाहेर झुकलाय. बघायचंय पंचांच्या निर्णयाकडे. प्रसाद खरं तर वाईटची डिमांड जरूर करत होते पण चेंडू समोर आला आणि त्यानंतर हलकासा चेंडू मात्र टर्न झाला. 59 धावा आहेत. खरं तर आज आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय संजयजी कराळे दादा, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आत्मारामजी गोडविंदे साहेब असतील, सूरज गोडविंदे दादा, सुधीर कहारे, सागर काळन, सुभाष सोनावले, सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ही स्पर्धा ही शेवटच्या रात्रीमध्ये अजित निकम सरांची म्हणजे मैदानावरती कदाचित तेवढ्या बाजूची सर तुमचा असा आवाज आहे ती तेवढ्या बाजूची माती कदाचित वर येत असेल. गोलंदाज तयार. कुणाल शेळके 59 धावा आहेत. पहिला चेंडू डॉट. प्रसादसाठी हा चेंडू प्लॅनिंग पुन्हा तेच होतं, बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता पण आता मात्र अंपायरला देखील शुकशुक करावं लागलं. 1 धाव इथून मिळेल. 60 धावा आहेत. 60 धावा आहेत. काय स्कोर उभारलाय. बडवल B+ PK11 अनिकेत हजारे, परेश शेठ कोळंबे यांचा हा संघ जो फिल्डिंग करतो आणि कुणाल शेळके हा खरं तर इथून कमबॅक करण्यासाठी लास्ट ओव्हर मध्ये आलेला आहे. प्रसादचा फटका फसलाय. पॉइंट कडे चेंडू पकडली कॅच. बॉल मात्र डॉट. प्रसाद मध्ये आउट. दोन चेंडू फक्त 1 धाव दिले. कुणाल शेळके आज खरं तर एक हुकमाचा एक्का ठरतोय PK11 बडवल B+ साठी. जिथे मेन गोलंदाजांनी धावा खर्च केल्या तिथे एक नवखा नवोदित आणि या वर्षीच्या सीझन मध्ये पहिल्यांदाच ज्याला ओव्हर दिली आहे नाईट टुर्नामेंट मध्ये तो कुणाल शेळके. खरं तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. पण पंकज मध्ये आज इतक्या लेट फलंदाजीला का आले हा कळम संघाच्या पाठीराख्यांना पडलेला प्रश्न आहे. पंकज बदे खरं तर अभ्यास करत होते की आधीचे फलंदाज काय करतील पण आज पंकज मागे राहिला तरी देखील स्कोर बघू शकता तुम्ही 60 या धावसंख्येवरती. दमदार बॅटिंग तन्मय बदेची. त्याला 50 ठोकायचे पण तो नॉन स्ट्रायकर एंडलाच उभा आहे. 2 बॉल संपलेत. 4 बॉल आहेत. जरी 3 बॉल त्याला मिळाले तरी 13 धावा 50 साठी पाहिजेत म्हणजे होऊ शकतात. पण तो संघासाठी खेळतो. 50ची कुठलीही हाव किंवा कुठलीही लालसा त्या खेळाडूला नाहीये. क्लीन बॉल स्वीप करायचं होतं आणि आणखीन एक दमदार फलंदाज इथे आउट करत असताना कुणाल शेळके.
ट्रिक. चौथा बॉल समोर जगदीश. आता स्ट्राईक साठी धावलाय. बघायचंय जगदीश पोहोचलाय. पंचाचा निर्णय लेग बाईची ही धाव असेल. टीमच्या खात्यात 61. 2 चेंडू बाकी आहेत. 50 साठी धावा पाहिजे. तन्मय बधेला 13. खरं तर आज कळमकरांचा लाडका बंटा विपक्षी टीमच्या गोलंदाजी वाजवली खरं तर त्याने घंटा. कारण काय खेळलाय तन्मय आज. लाजवाब त्याचा खेळ होता. AB डिव्हिलर स्टाईल खेळलेले ते फटके. सूर्यकुमार यादव स्टाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ठोकलेला फटका. एक्स्ट्रा कव्हर विराट कोहली स्टाईलने लगावलेला तो षटकार. जबरदस्त तुफानी आलाय त्याचा. आणि कुणाल 2 चेंडू फक्त या सत्राचे शिल्लक आहेत. 5वा चेंडू मागे खेळण्याचा प्रयत्न होता. तन्मय बधेला बीट करत कुणाल शेळकेने आज करामत केली. मेन गोलंदाज जिथे विष्फळ ठरले तिथे मात्र जादुई गोलंदाजी पेश केली कुणाल शेळकेने. पहिली ओव्हर नाईट टुर्नामेंटची आणि 5 चेंडू मध्ये धावा दिल्यात. फक्त 2. 61 धावा. म्हणून कुठलाही खेळाडू कमी नसतो. समोर कितीही खेळाडू भारी असू द्या, फक्त मी करू शकतो हा दडलेला हिरा आहे तो गोलंदाजी मधला बडवल B+ संघाचा. जिथे अनुराग नव्हता त्याला चान्स मिळाली, संधीचं सोनं केलं. अशी काही त्याने बॉलिंग केली आहे की जिथे कळम संघाचे षटकार चौकार येत होते. अशा फलंदाजीला फक्त 2 धावसंख्येवरती थांबवणारा हा गोलंदाज म्हणजे पुढच्या स्पर्धेमध्ये आपली जागा बनवली आहे त्यांनी या टीम मध्ये. 61 धावा. लास्ट बॉल कुणाल शेळकेचा. लास्ट बॉल कुणालचा. आणि इथे तन्मय पुढे येत होता. पंचांनी वाईट बॉल दिलाय. इथे पंचांनी वाईट बॉल दिलाय. 1 रन ऍड होईल. 62 धावा. खतरनाक गोलंदाजी. समोर फलंदाज जसा मार्गस्थ झाला त्याला माहिती आहे की जरी वाईट गेला तरी चालेल पण मी षटकार देणार नाही. या अनुषंगाने त्याने थोडा का होईना दिशा चेंज केली. 61 वरून 1 धाव इथून ऍड झाली. 62 झालेले आहेत. 80चा प्रोजेक्टेड स्कोर होता पण 62 पर्यंत रोखलंय ते कुणाल शेळकेच्या गोलंदाजीने. कदाचित कुणालने आधी एखादी ओव्हर टाकायला हवी होती का, किमान दुसरी ओव्हर पुन्हा त्याचा वापर करता आला असता. आणि डावखुरा आताचा गोलंदाज उमेश जामखेरेने चांगली ओव्हर टाकली पण त्या ओव्हर नंतर असं वाटलं की आता कुठेतरी पुन्हा कळम संघ तुफानी हल्ला करेल. तिथे कुणाल शेळकेने हे वादळ थांबवलं आणि 62 धावसंख्या असताना आता अंतिम चेंडू गोलंदाज कुणाल शेळकेचा. तन्मयचा फटका प्रॉपर कनेक्ट. ठोकलाय तो षटकार. वेल फिनिश, वेल जज, वेल सिक्सर. आणि सत्र समाप्त. इनिंग समाप्त. स्कोर झालाय तो मात्र टोटल धावसंख्येवरती 68 धावा. 69 धावसंख्येचं इथून चेसिंग करावं लागेल. आणि पुढील मॅच साठी आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया वंजारपाडा टीम. चेंज द गेम वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधात सायली कुर्वेन 11 SBCC उमरोली संघाच्या कर्णधाराला. चला दोन्ही कर्णधार उमरोली आणि त्याचबरोबर वंजारपाडा टॉस साठी या ठिकाणी आपण यायचं आणि बघायचंय 69 धावसंख्येचं चेसिंग आता कशा पद्धतीने होईल. पण तत्पूर्वी पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण जात आहोत. वाकस ग्रामपंचायतीचे तंटा मुक्ती अध्यक्ष आदरणीय तानाजी परशुराम डांगरे दादा यांचा भव्य सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय विशेष कार्यकारी अधिकारी आत्मारामजी घोडविंद साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. सुनीलजी घोडविंद साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करतोय. तानाजी डांगरे दादा खरं तर क्रिकेट पासून फार दूर आहेत. गेल्या 1 ते 2 वर्षापासून साहेब दूर आहेत.